नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खानसह 36 आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करणार. फहीमसह 6 जणांवरती देशद्रोहाचा गुन्हा. नागपुरातल्या राड्याआधीचं सीसीटीव्ही फुटेज समोर. काही तरुण रेकी करत असल्याचं चित्रित. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलिसांकडून तपास सुरू. नागपूर तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार नमाजानिमित्त शहरात अलर्ट. मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था. चौकात पोलिसांचा जागता पहारा. औरंगजेब कबरवादाच्या पार्श्वभूमीवरती एनआयए पथक संभाजीनगरात. खुलताबाद परिसराची पाहणी. जालना परभणीतील हालचालींवरही लक्ष. सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीतला मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठपका. मानवाधिकार आयोगाची पोलिसांना नोटीस. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आता बीड न्यायालयात. सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय. पुढची सुनावणी 26 मार्चला. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. सीबीएसई पॅटर्न लागू करताना कुठलीही फी वाढ नाही. भुसेंची स्पष्टोक्ती. खोट्याचा नायटा कराल तर बुमरँग होईल. दिशा प्रकरणावरनं उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. प्रकरणाशी संबंध नसल्याचंही स्पष्टीकरण. तर 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न. कोर्टात बोलू. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. मालेगाव स्फोट प्रकरणाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांचं कनेक्शन. आरोपीच्या वकिलांचा एनआयए कोर्टामध्ये युक्तिवाद. सरसंघचालकांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप. पुण्याच्या हिंजवडीतील टेम्पो जळीत कांड प्रकरणाला धक्कादायक वळण. चालकानेच गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न. 4घांचा जीव घेतल्याप्रकरणी गुन्हा. सीसीटीव्ही समोर. प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव. आज तातडीची सुनावणी. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान. सत्ता स्थापनेच्या 100 दिवसांच्या निमित्ताने दिग्गज नेत्यांसोबत चर्चा. सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांचं महाराष्ट्रासाठीचं व्हिजन. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन आज दिवसभर एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.